Okay, friends, today we discuss in the topic transition and inner transition elements. The next article is nothing but the electronic configuration and oxidation state of the first transition series. Okay, so when you can consider in this periodic table, you know very well, in last lecture we can discuss here the introduction about the periodic table. You know very well, this the group number 3 to group number 12, these all elements are called as D block elements. D block elements are also called as the transition elements, you know very well, because the transition elements are nothing but that elements in which the d orbital is incompletely filled. But when you can consider the group number 12 element, that is the zinc, cadmium, mercury, like that one, these elements having completely fulfilled d orbital in their atomic as well as ionic state, and therefore these element, या group number 12 element does not considered as ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, आणि हे बाकीचे सगळे आपल्याला माहिती आहे, याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. याच्यामध्येच आपण आता काय करायचं आहे, तर फर्स्ट वी कॅन डिस्कस अबाउट द कॉन्फिगरेशन ऑफ दिस फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज स्कॅन्डियम टू झिंक. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सेकंड, थर्ड, फोर्थ ट्रान्झिशन सिरीजचं जरा आपण जरा थोडंसं ट्राय करा, आणि याच्यानंतर मग याचे आपल्याला पिरियडिक ट्रेन्स घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पिरियडिक ट्रेन काय, तर दॅट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन स्टेट. ओके, आफ्टर दॅट atomic radius, number next one ionic radius, number next one ionization enthalpy, metallic character, like that one. Okay, see one by one. आता पहिल्यांदा आपण काय करूया, तर फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक यांचं काय घेऊया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊया. ओके, आता यांचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असताना आपण काल बोललेलो आहे आणि परत एकदा सांगतो की व्हेन यू कॅन कन्सिडर दिस सिरीज, इट इज कॉल्ड एज द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. दॅट वन इज ऑल्सो कॉल्ड एज द 3D ट्रान्झिशन सिरीज. यू नो व्हेरी वेल, दिस इज द फोर्थ पिरियड, दिस इज द 3D. दिस वन इज द फिफ्थ पिरियड, दिस इज द 4D. कारण का आपण डी ब्लॉकची डेफिनेशन घेतलेली आहे, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल ऑफ देअर पेनल्टीमेट शेल. ही आउटर मोस्ट आली, पेनल्टीमेट म्हणजे आणखीन एक कमी. इथं जर 5s2 झाला हा स्ट्रॉन्सियम, तर हा 4D होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे आपल्याकडं ज्या ट्रान्झिशन सिरीज आहे त्याच्यामध्ये समजून चला, आपण जर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज घेतली तर इट इज कॉल्ड ॲज 3D ट्रान्झिशन सिरीज. ओके, इन सेकंड ट्रान्झिशन सिरीज, यू नो व्हेरी वेल, इट इज कॉल्ड एज द 4D ट्रान्झिशन सिरीज. हे बघा ही आली बाळांनो. आता इथं लॅन्थॅनॉइड मध्ये घेतलं तर दॅट इज द थर्ड ट्रान्झिशन सिरीज, इट इज कॉल्ड एज द 5D ट्रान्झिशन सिरीज. ही लॅन्थॅनम नंतर मग डायरेक्ट 70 to 80, हा हॉपनियम टू मर्क्युरी, लक्षात घ्या. आणि इथं ॲक्टिनॉइड्स मध्ये पण दॅट वन इज द फोर्थ ट्रान्झिशन सिरीज अँड इट इज कॉल्ड एज द 6D ट्रान्झिशन सिरीज. ओके, आता इथं आपल्याला काय करायचं, फर्स्ट वन इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ॲटॉमिक नंबर 21 to 30, म्हणजे इथं ॲटॉमिक नंबर 21 to 30 दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड एज द 3D ट्रान्झिशन सिरीज. कारण यांच्यामधला लास्ट इलेक्ट्रॉन 3D ऑर्बिटल मध्ये जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ आपण त्यावेळेस लक्षात येईल. 4D मध्ये ॲटॉमिक नंबर 39 to 48 आहे, म्हणजे यट्रियम टू कॅडमियम आहे. 39 to 48 दॅट एलिमेंट्स ॲटॉमिक नंबर घेतोय आपण, लक्षात घ्या. दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज 4D ट्रान्झिशन सिरीज. आता थर्ड ट्रान्झिशन सिरीजला मात्र गंमत आहे, कारण इथं पहिल्यांदा कोण आहे, लॅन्थॅनम. लॅन्थॅनमचा ॲटॉमिक नंबर आहे 57, पण परत 58 नाहीत. 58 पासून सीरियम आणि इकडं 71 पर्यंत आपल्याला ल्युटेशियम घ्यायचं आहे. हे सगळे आपले F ब्लॉक आहेत. म्हणजे त्याच्यानंतर हॉपनियम घेतला तर 72 आहे, म्हणजे 72 to 80 हे जर घेतले आपण, तर मग आपल्याला इथं टोटल 10 एलिमेंट्स मिळाले. हा एक आणि हे 9 एलिमेंट्स आहेत, असे 5D मध्ये आहेत, लक्षात घ्या. 6D मध्ये गेलो तर ॲक्टिनॉइड्स आहेत. 89 नंबर ॲक्टिनियम आहे, इथं एक आहे, म्हणजे हा ॲक्टिनियम आला 89. आता 90च्या पुढं म्हणजे थोरियम टू लॉरेन्सियम, ॲटॉमिक नंबर 90 टू ॲटॉमिक नंबर 103 दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड द ॲक्टिनॉइड्स. बरोबर आहे, आणि त्याच्या पुढे गेला 104 टू, आपण जर इथं घेतलं 112, तर दॅट एलिमेंट्स म्हणजे 104 टू 112 दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड एज द 6D या फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. म्हणजे आपल्याला यांची फक्त जरा थोडीशी हिंट पाहिजे, लक्षात घ्या. आता आपल्या सिलेबसला ह्या सगळ्याचं कॉन्फिगरेशन काय एवढं करायची गरज नाही, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, थोडंसं त्याचा अभ्यास करा. आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं मात्र डिटेलमध्ये घ्यायचं आहे. ओके, सो टुडे वी कॅन डिस्कस हिअर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ
first transition series and that one is nothing but the 3D transition series. So see one by one. When you can consider here, suppose for example, आता याची एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत म्हणून आपण पटकन घेऊया. समजून चला 3D ट्रान्झिशन सिरीज या इट इज नथिंग बट द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. ओके, 3D ट्रान्झिशन सिरीज. आता याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, कॉन्फिगरेशन. पहिल्यांदा काय घेऊया, त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, त्यानंतर त्या एलिमेंटचा सिम्बॉल घेऊया. आता त्याचं नाव वगैरे लिहित बसत नाही कारण 11 मध्ये सगळं झालेलं आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर त्याचं काय लिहूया आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द ॲटॉमिक नंबर 21, आपल्याला माहिती आहे 21 to 30 आहे. द एलिमेंट इज अ स्कॅन्डियम, SC. लक्षात येतंय का बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर लिहूया. ॲटॉमिक नंबर 22 अँड दॅट एलिमेंट इज कॉल्ड एज द टिटॅनियम, TI. ओके, atomic number 23, the element is vanadium, V. Atomic number 24, element is chromium, Cr, C capital R small. Atomic number 25, the element is manganese, Mn. Atomic number 26, element is iron, Fe, ferrum आपण म्हणतो, लक्षात घ्या. ओके, atomic number 27, element is the cobalt. आता कोबाल्ट घेताना C कॅपिटल O स्मॉल घ्यायचा, नाहीतर O पण कॅपिटल झाला तर कार्बन मोनॉक्साइड होईल, लक्षात घ्या. ॲटॉमिक नंबर 28, एलिमेंट इज निकेल, Ni. 29, एलिमेंट इज कॉपर, Cu. आणि लास्ट वन ॲटॉमिक नंबर 30 अँड दॅट वन इज नथिंग बट द झिंक. मग तुम्ही म्हणाल की आता हे सगळं पाठ करायचं का, पाठ करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला एकदा मी शॉर्टकट दिला होता, पुन्हा एकदा सांगतो हे कशी एलिमेंट्स पाठ करायचे. तर आता हे बघा, आता मी माझ्या पद्धतीने केले, तुम्ही तुमची वेगळी मेथड वापरली तरी चालेल. हे बघा, मी काय केलं, स्कटी वक्रमन असं मी म्हटलं. पहिला ग्रुप केला, स्कटी वक्रमन. स्क SC, टी टिटॅनियम, व व्हॅनॅडियम, क्र Cr, बरोबर आहे, क्रोमियम, मन Mn, मॅंगनीज. स्कटी वक्रमन. फिकोनिकुझन, फिकोनिकुझन, Fe, फी को कोबाल्ट, नी Ni, कु Cu, झन दॅट इज द झिंक. म्हणजे एक काय करायचं, दोन ग्रुप करायचे असे, लक्षात घ्या. स्कटिवक्रमण, फिकोनिकुझन, स्कटिवक्रमण, फिकोनिकुझन. म्हणजे असं एक तुम्ही जर का थोडंसं एक 5-6 वेळा बोलला का नाही तर ते पाठ होऊन जाईल आपल्या. आणि हे सगळे 10 एलिमेंट्स आपल्याला 3D ट्रान्झिशन सिरीजचे पाठ होऊन जातील, बरोबर आहे. आता यांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला माहित आहे ॲटॉमिक नंबर 21 आहे. आता इथं समजून चला मी बाजूला लिहितो, स्कॅन्डियम आहे, ॲटॉमिक नंबर 21. आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू द अबव प्रिन्सिपल, यू नो व्हेरी वेल, द इलेक्ट्रॉन कॅन बी एंटर्स इन टू दॅट ऑर्बिटल हॅव्हिंग लोवेस्ट एनर्जी. आणि 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं सुद्धा सगळं डिटेलमध्ये शिकलाय बाळांनो, लक्षात घ्या. फक्त आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. आता इथं आपल्याला माहित आहे पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठं जातात, तर 1s मध्ये. किती जाणार, 2. आपल्याकडे 21 इलेक्ट्रॉन्स आहेत. आफ्टर 1s इलेक्ट्रॉन गोज टू द 2s ऑर्बिटल, दॅट इज द 1s to 2s2. आफ्टर 2s इलेक्ट्रॉन गोज टू द 2p ऑर्बिटल, 2p6. लक्षात आलं का बघा, हे झाले टोटल आपले 10 इलेक्ट्रॉन्स, करेक्ट. आपल्याकडे 21 आहेत. 2p नंतर काय येतं, तर दॅट इज द 3s2 आणि नंतर काय येतं 3p6. 18 इलेक्ट्रॉन झाले, बरोबर आहे. आणि 3p नंतर 3d नाही येत, आठवतंय का बघा. 3p नंतर काय येतं, 4s येतं. म्हणजे 4s, आता इथं 18 झाले, इथं गेले 20 आणि 4s नंतर काय येतं, 3d1 येतं. कारण 4s ची एनर्जी कमी, 3d ची एनर्जी जास्त. अकॉर्डिंग टू द अबव प्रिन्सिपल, दॅट इज नथिंग बट द रूल, इट इज नथिंग बट द n+l. हे सगळं 11th ला झालेलं आहे, थोडंसं रिवाइज करा. ओके, आता समजून चला. फॉर एक्झाम्पल इथं जर घेतलं तर हे सगळं जे कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6, total 18 electrons are there and this electronic configuration is nothing but there is the completely fulfilled argon. म्हणून मी हे बाजूला लिहिलं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, प्रत्येकाचं आपल्याला पुढे 1s2 2s2 2p6 असं लिहायला लागू नये म्हणून मी कंडेन्स फॉर्म मध्ये घेतलं. लक्षात आलं का बघा, हे टोटल इथपर्यंत कुठपर्यंत आलं, आर्गॉन. म्हणजे इथं मी कम्प्लिटली फुलफिल्ड आर्गॉन घेतला आणि त्याच्या पुढे काय राहिलं, तर इट इज नथिंग बट 4s2 आणि नंतर काय आलं 3d1. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर स्कॅन्डियम. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. आता हे एकदा लक्षात आलं तर मग पुढचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काहीच अवघड नाही. व्हॉट हॅपन्स हियर, इन केस ऑफ टिटॅनियम आर्गॉन इज कम्प्लिटली फुलफिल्ड. एका दणक्यात आपले इथं 18 इलेक्ट्रॉन्स गेले,
4 राहिले. त्याच्यानंतर काय येणार 4s2 आणि नंतर काय येणार 3d2. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर द ॲटॉमिक स्टेट ऑफ टिटॅनियम. इथं आता व्हॅनेडियमला काय येईल आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. लक्षात येतंय का बघा. फक्त आता इलेक्ट्रॉन ऍड करत जा बाळांनो. 4s2 आणि पुढे काय येईल 3d3. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर व्हॅनेडियम. क्रोमियमला काय येईल आता इथं लक्ष द्या जरा थोडंसं. आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. तुम्ही काय लिहिणार तर इट इज द 4s2 अँड 3d4. दिस इज द थेरॉटिकल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर क्रोमियम. म्हणजे मी क्रोमियमला इथं जरा स्टार करून ठेवतो. लक्षात घ्या ऍक्च्युली हे कॉन्फिगरेशन क्रोमियमचं थेरॉटिकली आहे. बट व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर क्रोमियम इट इज नॉट 4s2 3d4. ऍक्च्युली इट इज अ 4s1 3d5. लक्षात आलं का बघा. मग तुम्ही म्हणाल की असं का तर हे सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षी झाले. दॅट वन इज कॉल्ड द अनोमलस बिहेवियर ऑफ क्रोमियम. ओके सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन राइट हियर क्रोमियम atomic number 24 the electronic configuration is the argon completely fulfilled. Then you can write 4s2 and 3d4 असं लिहिलं. 4s म्हटलं की आपल्याला माहिती आहे फक्त काय एकच ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये हे दोन इलेक्ट्रॉन आले. पण 3d4 आहे. डी मध्ये आपल्याला माहिती आहे बाळांनो देर आर टोटली 5 ऑर्बिटल्स 1 2 3 4 आणि 5. बरोबर आहे. आणि मग 3d4 आहे तर हे इलेक्ट्रॉन्स आपण असे अनपेअर्ड एक एक घेतो अकॉर्डिंग टू द हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. पटलं. आता इथं काय होतं तर हे ऑर्बिटल फुलफिल्ड आहे स्टेबल आहे आणि हे ऑर्बिटल आहे ना इनकम्प्लिटली फिल्ड आहे अनस्टेबल आहे. आणि गेल्या वर्षी आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये झालंय की व्हेन यू कॅन कन्सिडर अ रूल फॉर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ दॅट ऑर्बिटल. नंबर फर्स्ट कंडिशन इफ द ऑर्बिटल इज कम्प्लिटली एम्प्टी इट इज अ स्टेबल वन. पूर्णपणे रिकाम असेल तर. सेकंड कंडिशन काय झाली आठवतंय का बघा. इफ द ऑर्बिटल इज हाफ फिल्ड इट इज ऑल्सो स्टेबल वन half filled. And third condition if the orbital is fulfilled it is also stable one. That one is nothing but the rule for the stability of a orbital. Orbital is completely empty. Either you can say yes p d f which one. लक्षात घ्या empty असेल तर स्टेबल आहे. हाफ फिल्ड स्टेबल फुल फिल्ड स्टेबल. याचा अर्थ काय तर डी च्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे आता कम्प्लिटली एम्प्टी नाहीये पण हाफ फिल्ड असेल म्हणजे इथं याची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याच्याऐवजी त्याच्यात जर 5 इलेक्ट्रॉन्स असतील तरी ते स्टेबल असणार आहे. समजून चला फुल फिल्ड 10च्या 10 इलेक्ट्रॉन्स असतील तरी पण ते स्टेबल असणार आहे. मग आपल्याला आता इथं बघा 4s मध्ये फुल फिल्ड आहे आणि हे इनकम्प्लिटली फिल्ड आहे. मग इथला जर एक इलेक्ट्रॉन आपण जर समजून चला एक्साइट केला उचलला आणि पुढे जर इथं दिला तर हे पण हाफ फिल्ड झालं आणि हे काय झालं हाफ फिल्ड झालं. म्हणजे दोन्ही ऑर्बिटलला बाळांनो काय मिळाली स्टॅबिलिटी. म्हणजे टू अक्वायर द स्टॅबिलिटी ऑफ दॅट ऑर्बिटल वन इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s ऑर्बिटल गोज टू द 3d ऑर्बिटल अँड देअरफॉर द कॉन्फिगरेशन इज 4s1 3d5 दॅट इज नथिंग बट द क्रोमियम. लक्षात घ्या म्हणजे क्रोमियमचं कॉन्फिगरेशन काय आलं तर आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड 4s1 3d5. क्रोमियमला लक्षात ठेवा अँड धिस वन इज कॉल्ड एज द अनोमलस बिहेवियर ऑफ क्रोमियम. थोडक्यात आपण काय म्हणूया त्याला की थोडंसं अनोमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणूया बिहेवियर म्हणण्यापेक्षा सॉरी अनोमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर क्रोमियम. ओके म्हणजे या रूलनुसार आपल्याला पुढे गेलो आपण. पटलं बाळांनो आयडिया क्लिअर. नंबर नेक्स्ट वन आता Mn आहे परत एकदा आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आता 4s2 3d5 होईल म्हणजे इथं हा इलेक्ट्रॉन 4s मध्ये जाईल आणि हा काय राहील 3d5. इकडं 4s1 3d6 होणार नाही कारण का इकडे येईल इनकम्प्लिटली फील्ड हे हाफ फील्ड आहे म्हणजे हे फुल फील्ड होईल. लक्षात घ्या म्हणजे मॅंगनीज मध्ये इलेक्ट्रॉन कुठे गेला 4s मध्ये गेला. लक्षात आलं का बघा म्हणजे atomic number 25 द एलिमेंट इज द मॅंगनीज हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d5. कळालं बरोबर. नंबर नेक्स्ट वर आयन. आयन मध्ये 26 आहेत म्हणजे काय येईल आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आता काय येईल 4s2 आणि पुढे इलेक्ट्रॉन घ्यायचा आता फक्त 3d6. बरोबर आहे. नंबर नेक्स्ट वन कोबाल्ट आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आता काय येईल 4s2 बघा लक्षात घ्या 3d7 आलं. समजा निकेल घेतलं आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड एकदम सिंपल आहे बाळांनो. लक्षात घ्या 4s2 पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअर पाहिजे. ओके आणि इथं काय येईल 3d8 येईल. पटतंय का बघा. इकडे गेला कॉपरला आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आता इथं 4s2 3d9 मी लिहिलं. समजून चला फॉर एक्झाम्पल मी आता इथं कॉपर घेतलं 29 बरोबर
आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड 4s2 3d9 म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन्स येतील. लक्षात घ्या, मी थोडंसं ऍडजस्ट करतो. हे 5 आले, हा 6वा 7वा 8वा आणि हा 9वा इलेक्ट्रॉन आला. इथं मात्र एकच इलेक्ट्रॉन राहिला आहे, हे इनकम्प्लिटली फिल्ड आलं. मग जर मी इथला एक इलेक्ट्रॉन उचलला आणि तो जर इकडे टाकला तर हे फुल फिल्ड आहे, हे हाफ फिल्ड आहे. दोन्ही ऑर्बिटल काय झाली, स्टेबल झाली. पटतंय का बघा. म्हणजे फॉर द स्टॅबिलिटी ऑफ ऑर्बिटल्स इन कॉपर अल्सो, म्हणजे मी कॉपरला पण इथं थोडासा स्टार करून ठेवतो. क्रोमियम आणि कॉपर विच कॅन बी शो द अनॉमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात घ्या, थोडंसं वेगळं. म्हणजे इथं 4s2 3d9 याच्या ऐवजी काय येईल, 4s1 3d10. म्हणजे कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि बाळांनो क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एवढं जरा थोडंसं लक्षात ठेवा, बाकी काहीही अवघड नाही. का तर फॉर द स्टॅबिलिटी ऑफ दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ओके, म्हणजे इथं कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, 4s1 3d10 आलं. पटलं. आणि झिंक आहे तर आता इकडे 30 आहेत, काहीच अवघड नाही. आता मगाच्या सारखं आपण घेऊया, इथं आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आता काय येईल, 4s2 and 3d10. So this one, it is the electronic configuration of 3D series या 3D transition series. याला 3D का म्हटलं तर इलेक्ट्रॉन कॅन बी एंटर्स इन 3D ऑर्बिटल. Therefore this series is called as the 3D transition series and this is the first one and therefore it is called as the first transition series. मग तसं इथं 3D घेतलं तसे आता सेकंड ट्रान्झिशन सिरीजला 4D होईल. 4D1 4D2 4D काय असेल ते. 4D च्या अगोदर कोण येईल, 5s येईल. लक्षात येतंय का बघा. जर का थर्डला गेला तर 5D आहे, मग त्याच्या अगोदर कोण येईल, 6s येईल. फोर्थ ट्रान्झिशन सिरीजला 6D आहे तर त्याच्या अगोदर कोण येईल, 7s2 किंवा 7s1 वगैरे काय असेल त्याप्रमाणे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला जमलं पाहिजे. ओके, म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मध्ये बाळांनो 2 इलेमेंट्सचं फक्त कॉन्फिगरेशन जरा थोडंसं लक्षात ठेवा. आणि ऍक्च्युली हे सगळं तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं, सी फर्स्ट वन. व्हेन यू कॅन कन्सिडर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दिस 3D सिरीज. मग कधी कधी आपल्याला एका मार्काला क्वेश्चन येतो, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर 3D सिरीज. बघा मी काय म्हटलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर स्पेसिफिक विचारले 3D सिरीज. तर आपल्याला माहित आहे इथे काय आला आता 4s. लक्षात आलं का बघा. 4s मध्ये किती आहेत तर कधी 1 कधी 2 आहेत. म्हणजे 4s 1 or 2 असं लिहा पाहिजे. तर किंवा आपण इथं कॉमा देऊया 4s 1 or 2. बरोबर. आणि इकडे गेला तर काय आलं 3D 1 to 10 असं म्हणा. इथं लिहा 4s 1 or 2 and 3D 1 to 10. दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. लक्षात आलं का बघा. आपण मगाशी सेकंडला बोललो, आता काय येणार आहे 4D. इथं काय येईल 1 to 10. त्याच्या अगोदर कोण येईल 5s. बरोबर आहे. मग 5s मध्ये काही वेळा तुम्हाला 0 पण मिळतं, काही वेळा 1 काही वेळा 2 पण मिळतं. 0 to 2 येतं. लक्षात घ्या. इथं थर्ड ट्रान्झिशन सिरीजला कोण आहे तर 5D. म्हणजे 5D 1 to 10 आहे तर इथं येणार आहे 6s2. कारण का पुढे पुढे ॲटॉमिक साईज वाढत गेले की आपल्याला 4s1 सारखं मिळत नाही. लक्षात येते. आणि शेवटची ट्रान्झिशन सिरीज आहे 6D. म्हणजे इथं आलं 6D 1 to 10 तर इथं येणार आहे 7s2. म्हणजे when you can see here this one it is the general electronic configuration for that respective transition series. हे पण तुम्हाला एका मार्काला विचारू शकतात. आपल्याकडे जो सेक्शन बी आहे ना एका मार्काचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हे छोटे छोटे प्रश्न आपल्याला जमले पाहिजेत बाळांनो. आता हे स्पेसिफिक झालं. दिस इज द थर्ड ट्रान्झिशन सिरीज, सॉरी 3D ट्रान्झिशन सिरीज, 4D ट्रान्झिशन सिरीज, 5D 6D. पण जर असा प्रश्न विचारला व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर डी ब्लॉक एलिमेंट्स तर आपण नेक्स्ट लास्ट लेक्चर मध्ये घेतलंय. काय घेतलं आठवतंय का बघा. इथं आपण घेतलं होतं NS. बरोबर आहे. NS2 म्हणजे n इज इक्वल टू 4 5 6 7 काय असेल ते. आणि पुढे काय येणार मग n-1. आलं का लक्षात बघा. इथं 4 आहे n इज इक्वल टू तर n-1 3 आलं. n इज इक्वल टू 5 आहे n-1 4 आलं. n-1 इथं काय येईल d आणि d मध्ये किती 1 to 10 झालं. दॅट वन इज नथिंग बट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर डी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक मध्ये आपण कुणाचंही घेतलं इथं म्हणजे इथं काय येणार आहे 1
NS2 N-1 D 1 to 10. इथं माझ्याकडनं चुकून झालं, तेवढं क्लिअर करून घ्या. 1 to 10 म्हणजे याप्रमाणे बाळांनो दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर डी ब्लॉक एलिमेंट आणि हे प्रत्येकाचं रिस्पेक्टिव्ह कॉन्फिगरेशन आलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली तुमची. म्हणजे हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता हे तुमच्या जवळ आहे असं क्लिअर करतो. ओके, वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्येच पुढे आपण आणखीन एक नेक्स्ट आर्टिकल क्लिअर करूया अँड दॅट वन इज द ऑक्सिडेशन स्टेट. ओके, इथपर्यंत आयडिया क्लिअर. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे इथं लक्षात घ्या. आपण जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर या कॉन्फिगरेशनचा आधार घेऊन ऑक्सिडेशन स्टेट क्लिअर करूया. ओके, सो वी कॅन डिस्कस हियर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ these elements. That one is nothing but the first transition series. Okay, so firstly here we can discuss the oxidation state. खूप सोपं आहे, तुम्हाला मी खरं सांगतो. आता ऑक्सिडेशन स्टेट या इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन नंबर. यू नो व्हेरी वेल इन लास्ट इयर देर इज द टॉपिक रेडॉक्स रिएक्शन्स. आठवतोय का बघा. अँड इन रेडॉक्स रिएक्शन वी कॅन बी स्टडीड द ऑक्सिडेशन स्टेट हे ऑक्सिडेशन नंबर. फक्त एकाच वाक्यात सांगतो, त्याची डेफिनेशन आता गरजेची नाहीये. ऑक्सिडेशन स्टेट या ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये तुम्ही क्लिअर कट आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह साइन देता. म्हणजे जसं तुम्ही सोडियमला Na+1 म्हणता, लक्षात घ्या, आणि क्लोरीनला -1 म्हणता. मी मुद्दाम हे प्लस आणि मायनस लिहिले, लक्षात येतंय का बघा. म्हणजे इथं 1 लिहिलाय, हा प्लस साइन आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू हे दोन आहेत ना, याला आपण त्याची काय म्हणतो, ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. मग आपल्याला एक माहिती आहे की व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन ट्रान्झिशन सेरीज, यू नो व्हेरी वेल दीज आर ऍक्ट्स एज द मेटल्स बिकॉज यू नो व्हेरी वेल to the extremely left hand side the S block elements, to the extremely right hand side the P block elements, and the electronegativity goes on increases. बरोबर आहे. आणि साहजिकच इकडे ग्रुप नंबर 17 आठवतोय का बघा, हॅलोजन्स. दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स अँड दे आर दॅट इज द नॉन मेटॅलिक इन नेचर. म्हणजे ते मेटल्स नाहीत, नॉन मेटॅलिक आहेत. म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी कमी कमी होत जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे कुठून, फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग एस ब्लॉक नंतर हे पी ब्लॉक आहेत, म्हणजे हे पण तुम्हाला काय दाखवणार आहेत, मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय होईल तर दीज एलिमेंट्स कॅन बी हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. आता एक सेंटेन्स लक्षात घ्या, जवळपास सगळीकडे बघितलं एक्सेप्ट क्रोमियम आणि कॉपर जर घेतलं तर सगळीकडे आपल्याला 4s2 आहे. आणि म्हणून एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन the general oxidation state, what I say, the general oxidation state for this 3D transition series या D block element it is the +2. सगळ्यांची जनरल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर +2 आहे. लक्षात घ्या, स्कॅन्डियमची आपण किती घेऊया, +2. आता डोक्यात आलं का बघा बाळांनो. ओके, म्हणजे जवळपास डी ब्लॉक साठी ट्रान्झिशन एलिमेंटला एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं, द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट या जनरल इलेक्ट्रॉनिक ऑक्सिडेशन स्टेट फॉर डी ब्लॉक एलिमेंट इट इज द +2. फाइल द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर व्हाट आय से एफ ब्लॉक एलिमेंट्स या इनर ट्रान्झिशन एलिमेंट इज द +3. एफ ब्लॉकची +3 आहे आणि डी ब्लॉकची +2 आहे. आता ए ब्लॉकचं आपण त्यावेळेस क्लिअर करूया, पहिल्यांदा डी ब्लॉकचं घेऊया. ओके, आता यानं जर समजून चला हे 2 इलेक्ट्रॉन्स दिले, लक्षात येतंय का बघा, तर मग मात्र आपल्याला याची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली, +2. आणि हाही दिला तर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट किती मिळेल बाळांनो, तर +3. ओके, म्हणजे जर त्यानं फक्त 2 इलेक्ट्रॉन्स दिले तर आपल्याला मिळणार +2 आणि 3ही दिले तर +3. पटलं. आता एक एक पॉइंट क्लिअर करा. समजा मी त्यानं फक्त +2 दिला असं जर कन्सिडर केलं, म्हणजे स्कॅन्डियम +2. आता लक्षात येतंय का बघा. आणि याचं जर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं, मी तुम्हाला देताना देणार ॲटॉमिक नंबर 21 आहे आणि स्कॅन्डियम +2 आहे, डायव्हॅलंट आहे. जरी 21 असलं तरी कॉन्फिगरेशन लिहिताना आपण असं लिहून नाही चालणार की आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल्ड 4s2 आणि 3d1. ऍक्च्युअली त्याला जर +2 आहे तर आउटर मोस्टचे 2 इलेक्ट्रॉन गेले ना. आता लक्षात आलं का. म्हणजे इथं काय होईल तर जर का स्कॅन्डियम +2 आहे तर या 21 मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, दॅट आर नथिंग बट ओनली 19 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट देअर. आणि म्हणून बाळांनो इथं 4s येणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे इथं स्कॅन्डियम +2 मध्ये फक्त कॉन्फिगरेशन काय आलं, 3d1 आलं. म्हणजे तुम्हाला आयोनिक कॉन्फिगरेशन जर लिहिता आलं ना तर याच्यानंतर कलर ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, कलर ऑफ डी काय म्हणू आपण त्याला, एलिमेंट्स ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स, हे आर्टिकल आपल्याला सोपं जाईल. म्हणजे इथं 3d1 आला, देर इज द ओनली 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉनिक्स प्रेझेंट, लक्षात घ्या. हा, असं जर झालं की स्कॅन्डियम +3 घेतला मी, +3
तर मात्र काय होईल, 4s2 पण जाणार, 3d1 पण जाणार, म्हणजे इथं फक्त काय राहिलं, आर्गॉन कम्प्लिटली फुलफिल, दॅट इज नथिंग बट द 1s2 2s2 2p6 3s2 3p6. मगाशी आपण लिहून ठेवलं होतं, लक्षात येतंय का बघा. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला त्याच्या आयन्स मधलं कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. म्हणजे जर मी स्कॅन्डियम +3 घेतला तर नो एनी वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन Sc3+. लक्षात येत आहे. तसं बाळांनो टिटॅनियम घेऊया. आता बघा अगदी सोपं आहे. आता याने हे +2 दिले, सॉरी 2 दिले, काय म्हणू आपण त्याला 4s मधले, तर त्याची आली ऑक्सिडेशन स्टेट +2. याच्यातला एक दिला तर आली +3 आणि हे दोन्ही पण दिले तर आली +4. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे जर मी टिटॅनियम 4+ घेतला, लक्षात घ्या, तर when you can take the configuration for titanium 4+, at that time what happens here, there are the 4 electrons which can be donated by this titanium, and in titanium 4+, no any one unpaired electron is present. पटतंय. त्याच्याऐवजी जर मी टिटॅनियम 3+ घेतला, 3+, ओके, तर मग मात्र काय येणार आहे, 4s मधले 2 गेले, लक्षात घ्या, 3d मधला 1 गेला, म्हणजे इथं काय राहील, 3d1. म्हणजे टिटॅनियम 3+ हॅव्हिंग 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. पटतंय का बघा. आता मी टिटॅनियम 2+ घेतला, हा घ्या टिटॅनियम 2+, बरोबर, तर फक्त एवढेच गेले, म्हणजे इथं काय आलं, 3d2. आणि 3d2 तर बाळांनो आपल्याला माहिती आहे, दॅट आर नथिंग बट दॅट बोथ इलेक्ट्रॉन्स आर अनपेअर्ड. म्हणजे तुम्हाला फक्त एक लक्षात घ्या की ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हेही जजमेंट आलं पाहिजे की हाऊ टू राईट द आयोनिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर द गिव्हन सबस्टन्स. ओके, या इलेमेंट. आता व्हॅनेडियम आहे, काही अवघड नाही बघा, लक्षात घ्या. व्हॅनेडियमला जर का आपण फक्त हे 2 घालवले तर +2, याच्यातला एक घालवला +3, याच्यातला दुसरा घालवला तर +4 आणि तिसराही घालवला तर +5. कळतंय का बघा, बरोबर. आता इथं क्रोमियम घ्या. क्रोमियमची काय कंडिशन असेल, 4s मधला फक्त एक घालवला +1, याच्यातला दुसरा घालवला +2, थोडक्यात 5 + 1 6 आहे, म्हणजे इथं +3 +4 +5 आणि +6 अशी ऑक्सिडेशन स्टेट मिळेल. पटतंय. मॅंगनीज पर्यंत गेलो आपण तर इथं आता डायरेक्ट +2 आहे, +2, लक्षात येत आहे का बघा, +3 +4 +5 +6 आणि +7, 5 + 2. म्हणजे इथपर्यंत जरा तुम्ही मॅंगनीज पर्यंत लक्ष द्या बरं का, मी काय म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे फ्रॉम स्कॅन्डियम टू मॅंगनीज द ऑक्सिडेशन स्टेट विच कॅन बी गोज ऑन इन्क्रीजेस अप टू द +7. ओके. आता मात्र लक्षात घ्या बाळांनो, Fe जर घेतला ना तर आयन कॅन बी शोज द +2 +3 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे आणखीन. म्हणजे हे 2 गेले तर +2 आणि याच्यातला एकच गेला तर +3. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये 3d5 स्टेबल कॉन्फिगरेशन राहील. लक्षात येत आहे का बघा. आणि तरी देखील इथं आता असं नाही होत, 6 + 2 म्हणजे +8. त्याची ऑक्सिडेशन स्टेट आयनची +8 नाहीये. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आयनची किती आहे माहिती आहे का, तर +6 पर्यंत आहे. म्हणजे आयन कॅन बी शोज +2 +3 +4 +5, बट ऍक्च्युअली दीज आर अनस्टेबल. दिस इज ऑल्सो अनस्टेबल. पण एक्झाम्पल देतो त्याची, लक्षात घ्या. आता याच्याऐवजी जर आपण इथं कोबाल्टला गेलो तर 7 + 2 +9 पर्यंत मिळत नाही. कोबाल्ट आपल्याला कुठपर्यंत दाखवतो तर +2 जनरली +3 पर्यंत दाखवतो. काही वेळा तो +4 पण दाखवेल. हे 2 आणि याच्यातले 2 गेले तर 3d5 शिल्लक राहील. पटलं का मी काय म्हणलं ते. याच्यातले पण 2 गेले, 3d5 शिल्लक राहील, म्हणजे स्टेबल राहील. +4 दाखवेल. काही वेळा तुम्हाला तो +5 दाखवतो. लक्षात घ्या. समटाइम्स इथं गेला निकेलला तर जनरली निकेल कॅन बी शोज +2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट, बट समटाइम्स इट कॅन बी शोज +3 ॲज वेल ॲज +4 ऑल्सो. आणि ही +3 ऑक्सिडेशन स्टेट निकेलची आठवण करून देतो तुम्हाला. सॉलिड स्टेटमध्ये बघा डिफेक्ट मध्ये झालेलं आहे आपलं, आठवतंय का बघा पाहिजे तर. इथं कॉपर मध्ये गेला तर कॉपर कॅन बी शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट. इथं सॉरी ही एक राहिली आपली +1 अँड +2. आणि झिंक विच कॅन बी शोज ओनली 1 ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज द +2. एका वाक्यात सांगू का, हे सगळं पाठ करायची गरज नाही, तुम्हाला मी खरं सांगतो. काय करा माहिती आहे बाळांनो, हे बघा +2 +3 इथं आलं ना, +3 +4 +5 +6 +7 पर्यंत वाढवत या. +7 पासून परत खाली या, +6 +5 +4. इथं कॉपरला आपल्याला +3 मिळत नाही कधी आणि म्हणून इथं +2. फक्त एवढंच लक्षात ठेवलं झालं तुमच्या ऑक्सिडेशन स्टेट पार्ट. तुम्हाला मी खरं सांगतो, पण एवढं तुम्हाला कोण असं डिटेलमध्ये विचारणार नाहीये. आता आपल्याला काय शिकायचं, याच्याशी रिलेटेड जरा थोडेसे काही क्वेश्चन्स क्लिअर करा. सी फर्स्ट वन. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हटलं की व्हेन यू कॅन कन्सिडर द क्रोमियम +6,
ओके. इन क्रोमियम +6, क्रोमियम हे बघा इथं आहे हा, आणि +6 मध्ये गेलो तर हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, तर क्रोमियम +6 आहे म्हणजे सगळेच इलेक्ट्रॉन गेले, तर क्रोमियम +6 मध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये. हा पहिला पॉइंट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला when you can consider here the oxidation state of that respective ion and you can want to write the electronic configuration, firstly you can find out how many unpaired electrons are present in that given radical या given ion. हे आपल्याला कळलं पाहिजे, याचं कॉन्फिगरेशन लिहायला शिका. लक्ष देताय का बघा. ओके. आता नंबर नेक्स्ट काय करायचं सांग तुम्हाला. सी फर्स्ट वन. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला भरपूर बोलता येईल, फक्त अगदी थोडक्यात सांग तुम्हाला. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणाची आहे मला सांगा, तर मॅंगनीज आहे. द मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट इट इज द +7 विच कॅन बी शोन बाय मॅंगनीज इन 3D ट्रान्झिशन सिरीज. सेंटेन्स परत एकदा ऐका. In 3D transition series या in first transition series, the maximum oxidation state या higher oxidation state which can be shown by manganese and it is the +7. पटलं? And suppose for example, when you can consider here the D block elements. जर असा क्वेश्चन आला, the maximum oxidation state in D block element, लक्षात घ्या. डी ब्लॉक एलिमेंट मध्ये जर आला, दोन्ही मध्ये क्लिअर करा, मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट इन 3D ट्रान्झिशन सिरीज तर Mn आहे बाळांनो, आणि मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट इन डी ब्लॉक एलिमेंट्स तर मात्र क्लिअर करा, इट इज नथिंग बट व्हॉट आय से रिनियम अँड ऑस्मियम. हे दोन आहेत, सॉरी रुदेनियम अँड ऑस्मियम, नॉट रिनियम, सॉरी रुदेनियम अँड ऑस्मियम हे दोन आहेत आयनच्या खालचे. हा 3D मध्ये दाखवतोय, पण इथं गेला ना तर रुदेनियम अँड ऑस्मियम विच कॅन बी शोज +8 ऑक्सिडेशन स्टेट इन देअर ऑक्साइड्स. म्हणजे रुदेनियमचं ऑक्साईड घेतलं तर आता इथं खाली लिहितो बघा, RuO4 असं मिळतं आपल्याला, रुदेनियम टेट्राऑक्साइड. ऑस्मियम घेतलं तर OSO4, सॉरी हा OS, आता हा लिहिताना जरा व्यवस्थित लिहूया आपण, OS ऑस्मियम आणि हा O4 आहे. म्हणजे दिस इज द ऑस्मियम टेट्राऑक्साइड. रुदेनियम अँड ऑस्मियम हे मी परत बोलतो, हे दोन एलिमेंट्स लक्षात घ्या की विच शोज +8 ऑक्सिडेशन स्टेट. ओके. अँड देअरफॉर दीज कॅन बी एलिमेंट्स आर विच आर नथिंग बट शोज हायर ऑक्सिडेशन स्टेट इन डी ब्लॉक. आणि परत एकदा सांगतोय बाळांनो, इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज या 3D ट्रान्झिशन सिरीज मॅंगनीज शोज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, इट इज द +7. हे एक जरा थोडंसं आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. मग आता इथं आपल्याला काय करायचं, फर्स्ट वन सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट झाली. नंबर नेक्स्ट आपल्याला आता एक एक पॉइंट क्लिअर करा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आता आपण काय करूया, तर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी या रिड्युसिंग प्रॉपर्टी लक्ष देताय का बघा. समजा फॉर एक्झाम्पल मी जर मॅंगनीज घेतलं आणि मॅंगनीजचा जर का मी +7 घेतला, ओके, इथं खाली लिहितो Mn +7, आणि जर मला याचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन करायचं आहे, लक्ष देताय का बघा, ऑक्सिडेशन इज नॉट पॉसिबल. जर मी ऑक्सिडेशन केलं तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल, आणि इथं मॅंगनीजचा काय होईल +8 की जो तयार होत नाही. म्हणजे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जर का तुम्ही तो आयन घेतला तर त्याचं ऑक्सिडेशन पॉसिबल नाहीये. And you know very well, the element या ion undergoes oxidation, it can be acted the reducing agent. पण याचं ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. म्हणजे याचं काय पॉसिबल आहे, तर याचं रिडक्शन पॉसिबल आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केला तर मॅंगनीज काय दाखवेल तुम्हाला, +6 दाखवेल. समजून चला, तुम्ही जर का 2 इलेक्ट्रॉन ऍड केले तर मॅंगनीज +5 दाखवेल, 3 इलेक्ट्रॉन ऍड केले तर मॅंगनीज +4 दाखवेल. लक्ष देताय का बघा. म्हणजे the element, what I say, in its higher oxidation state, what I say, in its higher oxidation state, it can be undergoes reduction, and if it can undergoes reduction, it is acts as oxidizing agent. म्हणजे त्यांच्या जर हायेस्ट स्टेट मध्ये घेतलं, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, तर दॅट इलेमेंट इज ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. आणि Mn जर असेल तर आठवण करून देतो बाळांनो, अँड दॅट वन इज नथिंग बट द KMnO4 प्लस H2SO4 या ऍसिडिफाईड KMnO4, KMnO4 प्लस अल्कलाइन KOH अल्कलाइन KMnO4, दॅट वन इज कॉल्ड एज द बेअर्स रिएजंट. इथं मी KMnO4 लिहिलेलं नाहीये. याच्यामधला जो Mn आहे हा +7 आहे, आणि हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत जे तुम्ही अल्कोहोलमध्ये वगैरे वापरलेत बघा, ऍसिडच्या रिएक्शन मध्ये वापरलेत. लक्षात येतंय का बघा. समजून चला, क्रोमियम घेतला +6 आहे,
क्रोमियम मध्ये अगदी एक्झाम्पल देतो, दॅट वन इज नथिंग बट द K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 which can be shows +6 ऑक्सिडेशन स्टेट and that is also acts as the oxidizing agent. म्हणजे एक वाक्य लक्षात घ्या की दॅट वन इज नथिंग बट द आयन या इलेमेंट इन इट्स हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट acts as oxidizing agent. मग आपण असं म्हणूया in its lower oxidation state it can be acts as the reducing agent. पटलं. आता नंबर नेक्स्ट वन, इथं क्रोमियम साठी एक वाक्य लक्षात ठेवायचं, जनरली क्रोमियम +1 आर नॉट स्टेबल. जरा एक एक सेंटेन्स क्लिअर करा. जनरली क्रोमियम +1 आयन्स आर नॉट स्टेबल बट दे आर स्टेबल व्हेन दे कॅन बी कंबाइन्स विथ पिरिडीन. लक्षात घ्या, हा आपल्याला माहिती पाहिजे. इन केस ऑफ अ कॉम्प्लेक्स ऑफ पिरिडीन द क्रोमियम +1 सॉल्ट्स आर स्टेबल वन विथ पिरिडियन दे आर स्टेबल वन. ओके, हा एक पॉइंट क्लिअर करा. नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन थिंक अबाउट Fe2+ अँड Fe3+. म्हणजे मी असं म्हणेन FeCl2 आणि FeCl3 याच्यामधलं स्टेबल कोण आहे. आता Fe कुठं आला हे बघा, येत आहे हा Fe2+ आहे आणि हा Fe3+ आहे. बरोबर. 2+ म्हटलं की काय येईल रे मला सांगा, तर 4s2 म्हणजे 3d6 इथं शिल्लक राहणार आहे +2 ला. म्हणजे जर मी Fe2+ घेतला तर 3d6 शिल्लक राहिला. बरोबर बाळांनो. आणि Fe3+ घेतला तर Fe3+ ला इथं 4s मधले 2 गेले, याच्यातला एक गेला म्हणजे 3d5 राहिला. आता 3d6 and 3d5 which one is the more stable? 3d5 is the more stable. That one is nothing but Fe3+ is more stable than that of the Fe2+. हे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये पण लागणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे याप्रमाणे जरा थोडंसं ऑक्सिडेशन स्टेटशी रिलेटेड आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आयन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. का तर याचाच रेफरन्स घेऊन आपण नेक्स्ट आर्टिकल घेणार आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द डी ब्लॉक एलिमेंट्स कॅन बी फ्रॉम द कलर्ड कंपाऊंड. ओके, आता फटकन अगदी थोडक्यात बोलतो. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन थिंक अबाउट दॅट वन इज नथिंग बट द पिरियडिक ट्रेंड्स ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स. अगदी पिरियडिक ट्रेंड मध्ये का नाही 11वीला आपल्याला झालेला आहे, 11 मध्ये झालेला आहे. जास्त वेळ बाळांनो तुमचा घेत नाहीये. इथं जर तुम्ही गेला तर आता समजून चला, फॉर एक्झाम्पल यू नो व्हेरी वेल द फर्स्ट पिरियडिक ट्रेंड अँड दॅट इज द atomic size. In 11th standard you know very well, in a group from top to bottom atomic size increases. In a period from left to right atomic size goes on decreases. सगळं झालंय. मग आता मला हे तर सांगा ना, स्कॅन्डियम आणि झिंक आहे. मग स्कॅन्डियम कडून हळूहळू इकडे जर गेला तुम्ही कॉपर पर्यंत तर हळूहळू ॲटॉमिक साईज काय होते, कमी होते. झिंकची थोडीशी वाढते का तर D10 आलं. लक्षात घ्या. म्हणजे ॲटॉमिक साईज या यू कॅन से आयोनिक रेडियस या आयोनिक साईज फ्रॉम द स्कॅन्डियम टू धिस झिंक अप टू द कॉपर आपण म्हणूया इट कॅन बी गोज ऑन डिक्रीजेस. पहिला पॉइंट क्लिअर. आयोनिक साईज मध्ये जनरली स्कॅन्डियम 2+, टिटेनियम 2+, व्हॅनेडियम 2+, एकच ऑक्सिडेशन स्टेट घ्या म्हणजे मग लक्षात येईल. म्हणजे इथं फ्रॉम स्कॅन्डियम टू धिस वन, फ्रॉम लेफ्ट टू राईट इट कॅन बी गोज ऑन डिक्रीजेस. ओके. नंबर नेक्स्ट, आयोनायझेशन एन्थॅल्पी पण तुम्हाला झालेलं आहे बाळांनो. आयोनायझेशन एन्थॅल्पीची डेफिनेशन माहिती आहे, तर मी रिपीट नाही करत. पण 11th मध्ये झालंय, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थॅल्पी गोज ऑन इनक्रीजेस. तेच इथं आहे, स्कॅन्डियम टू जर का झिंक गेला तर आयोनायझेशन एन्थॅल्पी गोज ऑन इनक्रीजेस. म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन आपल्याला बदल रिमूव्ह करायचं आहे तर फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पी, सेकंडला सेकंड आयोनेशन एन्थॅल्पी, असं झालंय आपलं. थोडक्यात त्या सगळ्या व्हॅल्यूज इथं काय होत जाणार आहे तर वाढत जाणार आहे. लक्षात येतंय का बघा. म्हणजे याप्रमाणे एक 2-3 पिरियड ट्रेंड जे आहेत ते आपण क्लिअर करूया. थोडंसं पुस्तकामध्ये रिफर करा, सोपे आहेत ते क्लिअर केले. आता याच्यामध्ये महत्त्वाचे ट्रेंड कोणते आहेत तर डी ब्लॉक एलिमेंट कॅन बी ॲक्ट द कॅटॅलिस्ट. D block element can be shows the magnetic properties. D block elements can be forms the colored compound and D block element can be forms the interstitial compound. ह्या 4 प्रॉपर्टीज वर जरा थोडंसं मी जास्त एक्सप्लेन करेन. बाकीचं काही जास्त हे करत बसत नाही. थोडीशी हिंट देईन तुम्हाला, तेवढं थोडंसं वाचून घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच.